खरंच योग्य आहे. तुम्ही गडकिल्ल्यावर येताय तर गडकिल्ला पूर्ण एक्सप्लोअर करा. तिथे बघण्यासारखं खूप गोष्ट आहे. तिथे जतन करा, कचरा करू नका. तर मित्रांनो, आम्ही जी वाटेला आलो ना ती वाट चुकीची निघाली. वाट संपली इथेच. तर आता आम्ही परत माघारी फिरलो. बघ, तर रवीला तिथे एक बाटली आहे, त्यामध्ये दारू अशी दिसली, वास आला. तर त्याने चेक केलं तर ही इकडे दारूची बाटली आहे. नक्कीच गडा आता ना, हे बघा इथे काय नक्की माहीत नाही, हनुमंत आहे की गणपतीराय आहे. असं वाटतंय की ती गणपतीची सोंड पण दिसते तशी त्याला. म्हणून पुन्हा एकदा मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. जय शिवराय. तर आत्ता आपण किल्ले माहुली प्रवेशद्वारापर्यंत पोचलो आहे. आपण आसनगाववरनं ट्रेकिंग केलं, चालत आलो. 9 किलोमीटरचं ट्रेकिंग होतं. 1.5 तास लागला आपल्याला, आसपास 1.5 तासाच्या आसपास. आता खरा ट्रेक आपण इथून चालवणार. रिक्षा तुम्हाला इथपर्यंत देऊ शकतात. जर तुम्ही आसनगाववर येणार असेल ना तर 250 रुपीज घेतात रिक्षावाले. तर तुम्ही 3 जण असाल तरी याचे 250 असतील, जायचे 250 असतील. तर आत्ता आपण थोडं जाऊ, पाणी बिणी पिऊ आणि आपला ट्रेक चालू करू. तर चला पुढे. आज आपल्याला जायचं इकडे किल्ल्यावर असेल, पार्किंग सुविधा इकडे आहे. स्वतःच्या गाड्याने पण येऊ शकतो तुम्ही, काही नाही. आपल्या इकडे जायचं आहे माऊली किल्ला. इथे पार्किंगची सुविधा इथे आहे गाडी. रवी भाऊ आणि आम्ही निघालो, ट्रेक चालू केला आहे. इकडे एक शिवसृष्टी पण आहे, ती पण तुम्हाला दाखवतो. इकडून चालत आलो. इकडे पार्किंगची सुविधा आहे. इथे हॉटेल आहेत काही. इथे शिवसृष्टी आहे माहुलीची. इथे गाडीनं बाईकला पार्किंग इकडे आहे. उद्यान बोलतात. हा, ते जिजाबाई उद्यान. तर आता आपण ट्रेक चालू करूया. आधी खूप उशीर झाला आपल्याला चालत येऊन. दाखवतो इथून आतमध्ये काय काय. इकडे आपल्या मावळ्यांचे पुतळे आहेत, पुतळे आहेत ह्या साईडला. नंतर बघू, जर टाईम भेटला तर आपण नक्की आत येऊ, आतमध्ये येण्याचा प्रयत्न करू. ह्या साईडला आहे. आता अजून आपला चालू झाला आहे ट्रेक. ऑलमोस्ट 10 वाजले असतील, जेमतेम 10 वाजलेत. तर आता आपलं ट्रेक चालू केलेलं आहे. चला ना, शिवसृष्टीच्या बाजून तिथे एक पोस्टर लावलं आहे, विरगळचे प्रकार नक्की काय काय असतात ते त्यामध्ये दिलं आहे. हा पहिला आहे, तो दाखवतो तुम्हाला. कलशारोहण, त्याच्यानंतर स्वर्गप्राप्ती, स्वर्गारोहण, लढाई प्रसंग आणि वीरमरण असे विरगळचे प्रकार आहेत. तर चला, आता आपल्याला कुठे भेटले तर आपण बघू त्यामध्ये किल्ल्यावर. इकडे एक मंदिर आहे. तर इथून हा बघा, माहुलीगड ग्रामप्रतिकीय विकास समिती आपले सरचे स्वागत करत आहे. हा इथून ट्रेक चालू होतोय. तर आपण सुरुवात करूया आपल्या ट्रेकला. चला. तर मित्रांनो, ट्रेक चालू झाला आहे आपला किल्ले माहुली. जेमतेम तुम्ही चालत, मेन म्हणजे तुम्ही गडापर्यंत चालत यायला पाहिजे. आपण स्टेशनला उतरलो, चालत आलो. इथपर रिक्षा येतात, रिक्षानं पण यायला पाहिजे, असं काय नाही. पण आम्ही चालत येण्याचा निर्णय घेतला, रवी आणि मी. अजून दोघं येणार होते पण काही प्रॉब्लेम झाल्यामुळे मित्र आपले आले नाहीत. तर आता आम्ही तर निघालो आहे किल्ल्याच्या पायथ्याशी. प्रवेशद्वारमधून आता तुम्हाला दाखवला, आत आलो. चला जाऊया. किल्ला आपल्याला आता चढाई करायची आहे. आता इथेच आपल्याला तिकीट घर लागतं वाटतं. हो, मेन इथून अजून एक आपल्याला गेट दिसतोय, तुम्हाला दाखवतो. तर हा एक आपल्याला गेट दिसतो इकडे, तिकीट घर आहे वाटतं. म्हणजे तुम्ही गाडी इथपर्यंत आणू शकता आपल्याला, जर प्रायव्हेट व्हेकल येणार असेल. इकडे कुठली बस येत नाही, महामंडळाची बस इथं आत्तापर्यंत तर सेवा नाही अजूनपर्यंत भेटले. तर तुम्ही प्रायव्हेट व्हेकल, कार, बाईक हे घेऊन येणार असेल तर इथं तुम्ही इथपर्यंत येऊ शकता. इकडे दिलेलं आहे वनकुटी. तर आता आपण जिल्हा परिषद इकडे कागद ह्याच्यासाठी सुंदर डॉगेश शेटांचं भांडण. इकडे डॉगेश शेटचं भांडण होतं आहे. इकडे इथून तिकीट करा इकडे. तर तुम्ही जर किल्ल्याला येणार असाल ना तर प्रवेश सकाळी 7 ते 12 या वेळेत राहील आणि परतीचा प्रवास 5 पर्यंत. गडावर मुक्काम नाही आहे. तर
तुम्ही जर इथे येणार असेल तर पर पर्सन 30 रुपयाची तिकीट करा इथे. तर आता आपण तिकीट काढूया आणि आज जाऊया. तर मित्रांनो आता आपण तिकीट काढली. ही आहे तिकीट. त्याच्यावर आपले सर्व डिटेल घेतले. 60 रुपये झाले दोघांचे. तर तुम्ही येणार असेल इकडे वॉशरूम पण आहे. इकडे वॉशरूमची सुविधा आहे. तर मित्रांनो आता आम्ही फ्रेश बी झालो. तर आता आम्ही चालू केलं. तिकीट काढली. केंद्र तिकीट काढून आम्ही आता निघालो आहे गडाकडे. इकडं छोटं उद्यान पण आहे या साईडला. आता मला दाखवतो. तर इकडे लहान पोरांसाठी घसरगुंडी बिंडी सर्व आहे. तर आता आपल्याला ते बोलले की हा 2 फाटा होतात. राईट साईडनं जाऊ. तर आपण राईट साईडनं जातो आहे. पण ते व्हिडिओमध्ये आपल्याला ठीक आहे चला आम्ही इकडे निघालो आहे. तर जर तुम्ही येणार असेल ना तर इकडनं आलात ना की हा उजव्या तर तुम्ही या. मित्रांनो आत्ताच आम्ही एक ट्रेक चालू केला आहे. जरासे पाय दुखतात कारण कंटिन्यू आम्ही चालतोयच. म्हणत गेलात ना तुम्ही. आम्ही म्हणजे दादरनं बसलो ते 2 तास आसनगावला आम्हाला यायला लागले. आसनगाव स्टेशनपर्यंत. तिथून आम्ही आलो रिक्षानं. रिक्षा पण बघितली नव्हती. आम्ही पायी जाण्याचा विचार केला. ट्रेक करायचा तर पायी करायचा. मग आम्ही चालत निघालो. आम्हाला 1.25 तास लागला जेमतेम ना रे तरी. 1.25 तास आम्हाला चालत यायला लागला. 9 किलोमीटरचं अंतर आहे. स्पीडवरती. हां जर आम्ही थांबलो नाही कुठे. आम्ही कंटिन्यू चालत राहिलो. कारण सकाळी मला बा एवढं गरम पण होण्याची शक्यता कमी होती. म्हणजे दम थोडा कमी लागला. थोडं जाऊया. आता पण आम्ही आलो. तिकीट काढली. फक्त तोंडावर पाणी बिणी फ्रेश झालो. बरोबर ट्रेक चालू करूया. खूप उशीर झाला. 10 वाजले आम्हाला ते जेमतेम त्याच्यामुळे. आणि वातावरण मला बाई पावसाचं वातावरण आहे. तर तुम्हाला एवढा दम नाही लागणार जर तुम्ही ट्रेकिंगला येत असेल तर आता. आणि अशी ही वाट आहे ट्रेकिंगची. अजूनपर्यंत चांगलीच आहे म्हणायला गेलात तर. आम्ही दोघंच आत्तापर्यंत म्हणजे बाकी पब्लिक असेल वर गडावर गेले. पब्लिक खाली खूप होतं. पण आत्ता आम्ही इथून जाताना दोघंच दिसतोय कारण आम्हाला थोडा उशीर झाला चालत आलो म्हणून. ठीक आहे तरी पण आम्ही 1.5-1 तासात ट्रेक कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता उशीर झाला म्हणून आम्हाला 12च्या आत गडावरती पायथ्याशी गडाच्या वर महाद्वारशीपर्यंत पोचायचं आम्हाला. ह्यातून आम्ही चालणार होत आहे. तर वाटलं तर मध्येच 2-3 हॉल्ट घेऊ दम वाटला तर. नाही तर कंटिन्यू ट्रेकिंग चालू ठेवू आम्ही. तर तुम्हाला स्पॉट दाखवतो. पूर्ण असं दाखवत नाही म्हणजे ओके वाट तशी चांगली आहे. जागी जागी ठिकाणी निशाण ठेवले. तर आता इथे एक ब्रिज आहे. तेव्हा पाणी चालला त्यासाठी हा खूप उपयोगाच आहे. आता पाऊस आहे पण अजून म्हणजे ह्या नाल्याला पर्याला पाणी अजून आहे. आमच्या पर्या आमच्याकडे कोकणात पर्याय म्हणतो अजूनपर्यंत. म्हणून इकडची वाटत ही धबधबा राहते वाटतं कुठले तरी. म्हणजे इकडे धबधबा आहे तिथे येते. आणि इथून आहे सुंदर आहे जागा बघा. थोडासा हेल्थ आहे पण ठीक आहे. पावसासाठी खूप उपयोग आहे. जर पावसात येणं म्हणजे जर पाणी बिणी जास्त असेल तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतात. तर आता आपल्याला जायचं आहे इकडे बघा. तुम्हाला दाखवतो माहुली किल्ला. असं जागोजागी निशाण ठेवलेत. तर 2 रूट जातात. एक खाली इकडे जातोय या साईडला आणि एक वर जातो. आपल्याला वर जायचं आहे. चला वर जाऊ. हे बघा तुला दाखवतो. अजून एक इथे लिहिलेलं आहे शिवदुर्ग प्रतिष्ठान आहे ना त्यांनी इथे अजून एक लावलं आहे. मिळून सारे वचनं घेऊ गड किल्ले आपले स्वच्छ ठेवू. म्हणजे तुम्ही पाण्याची बाटली घेऊन जात असाल तर तुम्ही स्वतः खाली घेऊन येण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही घेऊन जात असाल तर जड वस्तू तर तुम्ही रिकामी वस्तू घेऊन येणं हे तुमचं कर्तव्य आहे. आणि कुठले पण वस्तू असू दे गड किल्ले आपले आहेत तर आपण त्याला जपायला पाहिजे. ह्या इथून कधी पण जायचं असतं की जाऊन तिथे आपण घाण करू मद्यपान करू ही गोष्ट गडावर कधी करू नये असं मला तरी अजून वाटतं. आपले गड किल्ले आपण स्वच्छ ठेवले पाहिजेत. त्याला अजून जायचं आपल्याला सुरुवात झालं आहे. थोडीशी वाट चिकचिकीत आहेत पावसामुळे. ते आपल्याला तुम्हाला अजून एक दाखवायचं मला. आपला थांबा दाखवलं तुम्हाला. हा इकडे आपला रवी भाऊ आहे. 1 मिनिट थांबा दिसत नसेल तर खरा ट्रॅकर तुम्हाला बघायचा आहे का. ह्याच्या पायात बघा
हा ट्रेकर माणूस आहे बाई. पावसामुळे त्याने सँडल घालून आला येतो नक्की. तर म्हणजे शूज अशा वेळी शूजच घालून यायला पाहिजे पावसामध्ये, कारण वाट निसरडी असते. चप्पल सँडल मिंडलमुळे वाट पाय सरकतात. हे बघा पावसात अजून पाणी करणं, पावसामध्ये थोडा प्रॉब्लेम झाला असता आपल्याला पण, कारण पाणी इथून यायची शक्यता खाली आहे थोडीशी, होतं पाणी. तरी अजून थोडा पाय ना याच्यामध्ये घसरतोय आपला जर बघतात तर मित्रांनो आम्ही चालतोय ते थोडं पाय ना घसरतात ह्याच्यामुळे. दगडावर ठेवलं तरी पण चिक्कल लागलाय ना, त्याच्यामुळं शूज ग्रिप प्रॉपर घेत नाही अजून आपली तशी. चालतोय इथे थोडीशी वाट चांगली लागली आपल्याला. सावकाश जाऊ, सुरक्षित जाऊ, आहे तुम्ही जाऊ. तर चला पुढं थोड्या वेळाने पुढे भेटू. पूर्ण व्हिडिओ तर पण एवढी टाकू शकत नाही. मेन स्पॉट असतील, कसं जायचं, कुठं चुकायचं वाटलं तर तुम्हाला नक्की दाखवू आम्ही व्हिडिओमध्ये. तर बघा इकडनं मी खालनं आलो, आता वर चालतोय अजून. चालतोय इकडे बघा थोडं पाणी आहे. वाट 2-3 फूट आहेत. बघत या सावकाश. चुकायची एवढी शक्यता नाही, चुकायची शक्यता कमीच आहे म्हणाय गेलात तर तुम्ही सावकाश पाऊल टाकत या. पावसाचे दिवस आहेत, ट्रेकिंग करताना सावकाश जायला पाहिजे. इकडे रूट दिसतो मला, तो पण आहे. ठीक आहे चल, मी इकडे येतो तिकडे. रविभाऊ तिकडे निघाले. 2 रूट दिसतात आम्हाला. मी इकडे येतोय, तो तिकडे येतोय. बघू कुठला रूट सेफ आहे आपल्याला. तिथं रवी तिकडनं आला की सांगेल आपल्याला. मी इकडनं दाखवतो तुम्हाला. थोडा तर असं वाटतं की रूट हा कठीण दिसतोय, तो सरळ पायरी मार्ग दिसतोय. ठीक आहे, इथून जाऊ वर थोडीशी घेऊ रिक्स. तर चढतोय आपण. तर इथे काही स्पॉट आहे तशी, जरा चढायच्या ह्याच्यात हाय. हॅलो, रवी पण तिकडनं आला. सेमच रूट आहे, तो जरा सेफ रूट आहे रवी बोलला. तर ठीक आहे, आपण इकडनं आता वर जाऊ. आता दम लागला आपल्याला. भाऊ आमचं लय घामावलाय. जवळ ये जरा, जवळ ये. थोडं पाणी पिऊया. बैलासारखी हिसकानं काढत येतोय खालून वर. पी पाणी पी. मग तिकडे दिसत असेल आपल्याला, तिकडे पण जायचं अजूनपर्यंत. थोडं पाणी पिऊया, आराम करूया आणि जाऊया. भाऊ पाणी पिऊया. हिसकानं काढतोय. हो, ह्यो पण दमून बसलाय आता. इकडे आपल्याला जायचं आहे. तर 2 मिनटं आता आराम केला आम्ही. आता आम्ही निघालो परत ट्रेकिंग चालू करणार. चला वर जायचं बा इकडं. तर मित्रांनो इथे पाठी एक टेबल पॉईंट आहे व्ह्यूसाठी, फोटोसाठी. आपण तिथे गर्दी थांबलो नाही. मी इकडनं आलो, रवी इकडनं आला. तर आपण त्याच्या आधी लवकर पोचलो म्हणाय गेलं तर अजून चालतोयच. तर फोटो द्यायची काढायची कारणं देतोय तो. चला चालायचं अजून खूप. चला रवी भाऊ, अजून चालायचं आपल्याला. जिद्द हारायची नाही. हरी हरी विठ्ठल. चला, वारी जशी चालतात, जशी आता पंढरपूरची वारी चालू आहे, तशी आम्ही गडांची आमची वारी चालू आहे. सर्व हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचे गड किल्ले पाहणे आपल्या नशिबात आहे. हेच आपल्यासाठी खूप अमूल्य आहे. चला
चढूया, अजून चढायचं, खूप चढायचं आहे. व्हिडिओ पण मध्ये मध्ये स्पॉट घेऊ, तसं करू. चला. खूप खूप गरम होतं आहे, तर आम्ही थोडासा हॉल्ट घेतला, पाणी पिलं. आता परत आम्ही निघायला सुरुवात करतो आहे. तर दाखवतो किती सरळ चढाई येते. यायचं जरा म्हणजे आपण 9 किलोमीटर स्टेशनपासून चालत येतो आहे, त्यामुळे आपलं थोडं बसणं ठीक आहे, साहजिक आहे. जर आपण गाड्याच्या पायथ्याशी उतरतो ना डायरेक्ट, तर आपण एवढ्यात किल्ला सर केला असता न थांबता. तर तुम्हाला दाखवतो किती खालनं पण अजून आलो. हा पूर्ण रूट आहे, हे बघा, सरळ आहे, सरळ खालनं यायचं. सरळ डोंगर चढवतो ना, तसं आपण यायचं आहे. तर आता आपण इथं बसलो आहे आणि जागोजागी आहे बघा, दुर्गा प्रतिष्ठानचे पोस्टर अप आहेत गडाकडे जाण्यासाठी. तर आपण आता निघूया. चला. आत्ता आम्ही पण खूप आराम केला, आता आम्ही पण निघायला सुरुवात करतोय. चला. जय शिवराय. 2 स्पॉटच्या नंतर हा आमचा दुसरा होड. ह्याच्याकडे निघालो ना, कुठनं रेल्वे स्टेशनवर आम्ही निघालो होतो ना, तर आम्ही रेल्वे स्टेशनपासून कुठेच मध्ये बसलो नव्हतो. तर डायरेक्ट येऊन आम्ही फक्त गाडीच्या पायथ्याशी फ्रेश झालो. फक्त तू पाणी तोंड मारलं. त्याला ऑफिसला जायचं होतं. तर आम्ही तिथे जरा फ्रेश 2 मिनटं फक्त बसलो. तिथे म्हणजे जास्त नाही, 2 मिनटं बसलो. इथे मगाशी एक पाणी पियाला 1 मिनटं बसलो. आता इथे 1 मिनटाचा होल्ड, पुढे परत चालू. जर जास्त बसलो तर मित्रांनो दम लागणार. तर आपल्याला हळूहळू म्हणजे ट्रेकिंग आहे ना, चालू ठेवायची आपल्याला, थांबायचं नाही मध्ये आपल्याला कुठे. तर चला जाऊ आता पुढे. आता आम्हाला हा स्पॉट चढायचा आहे. तिकडे हाडा मासाचा ट्रेकर आहे, दमला बघ नानू भाऊ आमचा. नाही खूप चाललंय आज. तर हा स्पॉट चढायचा आहे. नानू भाऊ बसून चाल. थोडा आज खरंच दम लागला, नाही तर राजगड सिंहगड चढताना एवढं काय वाटलं नव्हतं. पाण्याचा आहे, पण वाट हीच आहे, जुनीच वाट आहे. हे बघा तिकडून पाण्याचा रस्ता आहे आम्हाला वाटतं. चढतोय आम्ही. खूप जाम झालेत पाय हो खरंच. ते 9 किलोमीटर आणि हे बरं होतं ना, ही वाट आहे. तर आम्ही इकडनं वाटून आलोय. तर आम्ही थोडा इथं बसायचा प्रयत्न करू. आता थोडा एक हॉल्ट, अजून पाणी नाही पिना, पण थोडंसं शर्यतीसाठी आरामासाठी. आणि आपण बरोबर वाटून आलोय. 2 वाट होत्या, एकच वाट जाते शेवटी, एकच वाटेला येऊन जाते. हे बघा इथं पोस्टर पण लावले. तर आपल्याला हा स्पॉट चढायचा आहे. जरा थोडा 1 मिनिट इथं बसतो मी. ते नाव लिहिलं कोणी. चला. मित्रांनो आज आम्हाला आहे पूर्ण एवढं चालत आला खालून. बाकी नाही हो, कारण 9 किलोमीटर आपण चाललो पहिलं ना, तिथे जास्त आपली कॅलरीज वाया गेली. त्यात आपण मित्रांनो मला तुम्हाला एक काहीतरी दाखवायचं आहे. बघा हे जे अशी नावं आपण काढतो गडांवरती, ती कृपया करून काढू नका तुम्ही. कारण की आपले महाराजांचे गड किल्ले आहेत. आपण आपल्या गड किल्ल्यांचं संवर्धन केलं पाहिजे. बस मला एवढंच सांगायचं आहे की पुढे कधी आलात तर अशी नाव वगैरे कधी काढू नका. ज्यांनी कोणी काढले असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला असेल. बघा सविता अनिल खाडके करून आहेत कोणतरी, त्यांनी त्यांचं नाव तिथे काढलेलं आहे. तर तुमच्या आशिकी इथे काढू नका. तुम्ही तुमच्या आशिकी घरामध्ये करा, इथे करू नका. गड किल्ल्यांवरती कदापि करू नका, कारण की हे आपली मंदिर आहेत असं आपण समजतो. बस. तर मित्रांनो आत्ता जो रवी भाऊ बोलला ना, हे खरंच योग्य आहे. तुम्ही गडकिल्ल्यावर येताय तर गडकिल्ला पूर्ण एक्सप्लोअर करा. तिथे बघण्यासारखं खूप गोष्ट आहे, तिथे जतन करा, कचरा करू नका. आपण येतो, आपला किल्ला आहे असं समजून आपण आपल्या घरात आपण घाण करतो का? नाही ना. तर तसं आपला किल्ला पण हा आपला आहे. याप्रमाणे तुम्ही स्वच्छ म्हणजे ते किल्ल्यावर कधी घाण केली नाही पाहिजे. असं नावं लिहितात, हे तुमचं स्वतःचं घर हे नाही, प्रायव्हेट, हे सरकारची गोष्ट आहे, सर्व महाराजांचं आहे, सर्व आपल्याला दिलं त्यांनी ही देणगी आहे म्हणायला समजायला लागेल. तर असं कृपया करू नका. तर आत्ता आपण थोडा वेळ आता आराम केला आहे, तर आता आपण बाकीचं ट्रेकिंग चालू करूया. खूप आहे बघा, किती वर चढायचं आपल्याला ते दाखवायचं. रवी भाऊ दाखवणार तिकडे बघा किती चढायचं आहे.
कारण खूप आम्ही ना दोघं जण खूप चाललो म्हणजे ट्रेकिंग स्टेशनपासून केली होती चालू, त्यामुळे जरासे पाय दुखतात आमचे, तरी पण आम्ही चढणार अजून. जो दम लागलाय तो दम हा पूर्ण परिसर आहे तो आमचा. हे परिसर बघण्यात पूर्ण दम निघून गेलाय आणि एकदम तोंडावरती हास्य, असं हास्य आहे. आम्ही ठरवलंय की आम्ही 10 वाजता ट्रेकिंग चालू केली, 2 तासाचं प्रमाण चाललो आम्ही. 12 वाजता आम्ही गडावर पोहोचणार, नक्कीच पोहोचणार. दमत चाललं तरी आम्ही पोहोचणारच, कारण आम्ही ह्या आशेने चाललोय. तर चला जाऊया, आता सुरुवात करूया व्हिडिओ परत. तर मित्रांनो, किती घाम आलाय बघू शकता तुम्ही. खूप म्हणजे पाणी पितोय, पण पाणी जास्त पिऊन पण पोटात दुखू शकतं, म्हणून थोडा 1 मिनिटाचा होल्ड घेतोय आणि परत ट्रेकिंग चालू करतोय. आता खडी चढण आहे पूर्ण, तर त्यासाठी जरा 2 मिनिटं बसलो होतो आम्ही. बोललो जास्त मग लोड घेऊन चालणार नाही. चला आम्ही ही वाट निवडली, बाकीने तिकडे एक वाट जाते, 2 वाट आहेत, तर आम्ही ही वाट निघालो. पोचले पण आपल्याला वर जायचंय बघा एवढं. चला दम लागतो मित्रांनो. आपण मेन जी वाटेन काढायची तिने आलोय आपण. जी मेन वाट आहे ना तिने आलोय. हो, इकडे रवी भाऊ बसलाय. तर चला अजून एवढं चढायचं, मग परत पट्टा आहेच. चला थोडी पायाने साथ द्यायला पाहिजे, दुखतात तर. चला आता वर जाऊ, चार्जिंग थोडी कमी आहे, वर पण व्हिडिओ काढायचे आपल्याला. भेटू वर. अवस्था बघू शकता काय झाली आहे तिथपर्यंत आता घामान. खूप खरंच अवस्था ना अंगा शाळेल्याशी वाटते आता, म्हणजे लई जरा चालून ना पाय दुखायला लागले. पाऊस आणि पावसाचं आता आगमन हजेरी लावली, हजेरी. मला होतं मगपर्यंत, आत्ता पाऊस आलाय. तर आता आपण व्हिडिओ नंतर वर जाऊन करू. आता जरा पावसामुळे मोबाईल भिजू शकतो आपला, तर आपण वर जाऊन करू. आणि आपलं पण नुकसान कोण दिलं, नुकसान पण आपलं भरपाई आपल्याला कोण देणार नाही. तर ठीक आहे, आपण जो चालतो रूट आहे तो जा, इथे सर्व जागी आपल्याला जसे पोस्टर लावले दुर्गप्रतिष्ठानचे तसे आहेत. रूट आहे पण थोडा चढाई आहे, मध्ये सरळ आहे वाट. दम तर लागतोय प्रॉपर, भरपूर लोक आहेत. तरी पण आपण ज्यांच्या पाठी होतो, आपण सर्वांच्या पाठनं होतो, तरी पण सर्व तरी आम्ही चालत आलो होतो ना, आमचा किडा. तरी पण आम्ही सर्वांच्या पुढे एक स्टेप आहोतच आम्ही. तरी पण म्हणजे वाटतं आम्ही 2-3 मध्ये बॅच होते, त्यांच्या पुढे आम्ही आलो आहे. तरी पण आम्ही स्टेशनपर्यंत चालू झालो, बाकी ते खालपर्यंत चालू आलो होते. आमच्या पुढं कोण दिसलं नव्हतं तसं. तर मित्रांनो जाऊ आता, वरच भेटू. आता काय दम तर जास्त लागला आहे, पाणी पण जरा जास्त पिऊ शकत नाही आपण. थोडं अंतर घेऊ, बसू थोडं 1 मिनटं, परत चालू, असं करत राहू. चला भेटू आता पुढे. बाय. तर मित्रांनो हा इकडे किल्ला आहे, चढायचं आपल्याला तिकडेपर्यंत. सावकाश બધા પાણી હારું રોય સેમ પ્રોબ્લેમ, પાણી નહીં. અત્યારથી રોય તો ના હાલે સેલી બોટલ કરે છે અહીંયા. खूप दम लागलाय बघा, एवढी खालनं मोठी घाटी आहे. 3रा डोंगरा चढतोय आम्ही अजून. चला पुढे दाखवतो, झाडाच्या पुढे जाऊन दाखवतो. आता 12 वाजले, 2 तास झालेत प्रॉपर ट्रेक चालून गाड्याच्या पायथ्यापासून. हे बघा खाली बघा, हे वर जाय, एवढं वर चढायचं आहे. चला वर भेटू. तर मित्रांनो आता आम्ही वरपर्यंत आलो आहे. थोडा दम लागला आहे, दाखवतो तुम्हाला खाली किती आहे ते दाखवतो. थांबा, इथं अर्धा वेळानं चढायचं, अजून 5 मिनिटाचं अंतर आहे. थांबा. तर बघा इकडून खालून आलो, अजून खूप खाली, खूप खाली. चौथा डोंगर असेल. आणि इकडे जायचं आपल्याला इकडे वर.
जाताना जायची ताकद नाही आपली. आधी तर वस्ती करूया चल. तर आता जायचं आपल्याला वर आलं तर. येईल का वरती वरती येईल काय हेलिकॉप्टर बुक कर रॅपिडोचा. बस नाव काय एवढे तेवढे पाठ ना तू काय घेत नाही. हम लोग का ब्लॉग बना रहे हो क्या चैनल यूट्यूब का हां एक्सप्लोर करू. ऊपर चल के बता देना भाई लिंक भेज देना भैया ये लिंक का मतलब ये लोग गलत नहीं जाते यार कोकण का वीडियो ज्यादा है. ये तेरा बॉक्स वाले हैं अरे रुक जाओ भाई, कुछ बोला तुम लोग, उनकी भी सुन लो, तुम लोग अपनी बोले जा रहे नहीं कोकण का वीडियो ज्यादा है. अच्छा ऐसा क्या भाई हैं. उनको साइड में ला. उठेंगे तो दम लगेगा. तंत्र तंत्र इधर जातोस काय ऊपर जाके वीडियो कौन लेगा येताना आपण हे भारी आहे हे भारी आहे. उडी लावली म्हणून नाही तर काय जाणवतं वर. घंटा मैंने किया हर बार नहीं किया हेच चढायचं लई कठीण असतं. शिडी. भाई मेरा भी फुल वीडियो चल रवी चल. थांब भाई यार कैमरामैन भाई ऐक व्हिडिओ करायचं मन नाही. पकडे ए इथून खालून 3 स्टेशन पण चालत आलो इथपर्यंत. आता आपण गाड्याच्या पोचलो आहोत. चला आता आपण गडावर आलो आहेत तर वर जाऊ. पहिला पॉईंट कडनं जाऊ की इकडनं जाऊया. तो इकडे एक पॉईंट आहे. चल आधी महाराजांच्या इथे जाऊया झेंड्याची. तर आपण ह्याच रूटने येणार खाली. तर आधी इकडे वर जाऊ दाखवतो इथं कुठं आलो. इकडनं वरेला शिडी आहे. तर हा रॉक पॉईंट आहे इकडचा. आणि इकडे चित्रपट आनंद गगनात मावे ना. पांडुरंग हरी विठ्ठला. हे बघा इकडनं पब्लिक अजून येत आहे. इथून 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 धबधबा आहे का तो? पाणी आहे ना तिथे. किती मित्रांनो बघू शकता. चल जाऊ दे. रवी भाऊ नेल तिकडे आपण जाऊया. चला माझ्या मागून फॉलो ना. चलो माझा आहे सेल्फी. तर आता आपण गडाकडे बघू. इकडे काही अवशेष आहेत ते बघू. नंतर भंडारगडाकडे जाऊ इथून. भंडारकडे चाललंय आपण. तर आधी दाखवतो कुठं कुठं कसं जायचं आहे. बरोबर नव्हतं नंतर सांगतो. येतो ना येतो पण एवढं खास नाही वाटत. एक्सप्लेन करायचं रे. तर आपल्याला पहिलं इथे तलं भेटलं आहे बघा. या साईडला एक तलं आहे. 2 वाटा जातात. तर आता आपण या साईडला एक तलं भेटलं आहे बघून घ्या. सो जरा पाणी खदुलं आहे. तर मित्रांनो इकडनं आता मी बघा आता दाखवतो 1 मिनटं. ॲपवरती आपल्याला ना आता आपण इकडनं वरनं आलो. गड पण चढलो ना तिकडनं त्या साईडने इकडनं आलो. इथं तलं भेटलं. हा एक रूट जातो आणि हा एक रूट जातो. तर मॅपवर आपल्याला माहुलगडचा महादरवाजा आहे ना तिकडे रूट जातो. तो रवी आपल्याला घेऊन जातो तिकडे. तर आपण तिकडे जाऊया. चला
आपण गुगल बाबाच्या हिशोबाने जाऊया. Google म्हणजे बाबा आपण कसं जरा इथे ना मार्किंग थोडं कमी आहे की कुठं कुठं जायचं आहे. तर आपल्याला दरवाजा इकडे दाखवतोय. तर आपण इकडे दरवाजाकडे जाऊ, बघू काही दिसतं का. येताना पण त्या रूट नाही, इकडे 2 वाट आहेत. ही एक वाट आहे रवी, तर मॅप तिकडे दाखवतोय. तर आपण तिकडे जाऊ. इकडे काही ठिकाणी करवंदाची झाड बघा, ही झाडं पण दिसते तुम्हाला. तर आपण ह्या रूटने जातोय. तर रवी बोललाय तर आपण तिकडने जाऊ. चला, खूप जरा झाड आहेत, तर सांभाळून घ्या जरा व्हिडिओ. बाकी लोक आहेत ना त्या साईडने गेले, आपण ह्या साईडने येण्याचा प्रयत्न केला. कारण बघू, जेवढी ठिकाणी लवकर फिरता येईल तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. पाणी पण आपल्याला बघायचं आहे. एक ठिकाणी पाणी आहे इथे म्हणतात, जर भेटलं तर पिऊ, भरू बाटली आपली. ठीक आहे. तर रवी भाऊ इकडे आहेत, निघालाय. रवीच्या पाटणा पण जातोय. एक वाटी तिथे इकडे येते, इकडे राहते ते. तर इथे जागोजागी लिहिलं आहे महादरवाजाकडे. तर आपण महादरवाजाकडे जातो आता. हे बघा, इथे पण असं लावलं आहे जागोजागी पोस्ट. तर तुम्ही वाट चुकणार नाही याची दक्षता प्रतिष्ठाने घेतलेली आहे. चला, डायरेक्ट अर्धवट काय भेटेल तसे ठिकाण तुम्हाला दाखवू जातो. तिकडे लिहिलं आहे महादरवाजाकडे. तर आता आम्ही महादरवाजाकडे येतोय, पोचतोय. साईडला महादरवाजा पब्लिक असते. एवढे आहेत. तर महादरवाजेत ना, आपण हा पूर्ण महादरवाजा आहे. थोडासा पडलाय, पडझड झालाय, पण तुम्हाला दाखवतो. हे शरफ म्हणतात ते, हे 2, आणि इकडनं हा पूर्ण असा महादरवाजा जो माहुली किल्ल्याचा. आणि इकडे हे देवड्या 2 दिसतात त्या आत आपल्याला. आता आपण बाकीचे ठिकाणी ते फिरायचे आहेत. वरती खूप गर्दी होती, आपण व्हिडिओ तिथे केली नाही पाण्याच्या ठिकाणी, पण आपण पूर्ण हा गडचा दरवाजा दाखवतो, तुम्हाला दाखवला आहे. तर मित्रांनो, आहे महादरवाजा. तर आता आपण ना गडावर कसं यायचं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पूर्ण सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघाल याची आशा आहे. कसं यायचं, कुठून कसं तुम्ही मुंबईनं कसं याल ह्या किल्ल्यापर्यंत तुम्हाला सांगतो. आता मी इकडून निघालोय. फुल गर्दी आहे रे. हे बघ इकडे इथे गणेश दरवाजा आहे. थांब इकडे गणेश दरवाजा आहे. पलसगड. काय करूया,
पलसगड, गणेश दरवाजाकडे. गणेश दरवाजा चल. इकडे जाऊया. पै एवढं चालून आलोय, फिराय नको चल. आज दुखायला लागलं, स्ट्रेच मारू काय? तर आम्ही इकडून आलो. इथे एक वर वाट जाते आणि इकडे जातो. तर आम्ही ह्या वाटेने जातोय. पावसाचं वातावरण झालं. हे बघा इकडे जागोजागी लावलेले पण आहे दुर्ग, पलसगड आणि गणेश दरवाजाकडे. तर आम्ही गणेश दरवाजाकडे जातोय. त्याच्यानंतर आम्ही तिकडनं फिरून परत आम्ही भंडारगडाकडे जाऊ. पाऊस पण खूप भरला आता. बघू जर व्हिडिओ काढायला भेटली तर आपण व्हिडिओ काढू नक्की. जर थोडीशी वाट किचकट आहे गणेश दरवाजाकडे आता ना. तर आम्ही ह्या वाटेने निघालो आहे. बघू बरोबर पोचतोय का. तुम्हाला पण न्यायचं काम आमचंच आहे. तर वाट चुकलं की काय समजत नाही, बट जातोय आम्ही. बघू जातो आम्ही पण कुठे बाहेर पडतो, तुम्हाला दाखवतो बाहेर पडल्यावर. आता इथे बाहेर पडतोय कडा इथे. जागा ठीक. तर हे बघा हा आहे गडाचा नजारा. आम्ही बरोबर स्पॉटला आलो. बघा कसला दिसतंय बघा, भारी. हा इथे. तर मित्रांनो आम्ही जी वाटेला आलो ना ती वाट चुकीची निघाली. वाट संपली इथेच. तर आता आम्ही परत माघारी फिरलो. बघू त्या वरची जी मगाशी वाट गेली ना त्या वाटेनं जायला पाहिजे. तर चुकलं आमचं पण. बघू तिकडे बाहेर कुठे जायला भेटलं डायरेक्ट तर जाऊ. पाऊस पण सुरू झाला आहे तर बाहेर भेटू डायरेक्ट. आता तिथं आलो ना तिथून. तर इथे पोस्टर लागला. आम्ही वाट चुकलो पण बघत नाही पोस्टर. इथं दिलेलं आहे सरळ. तर आम्ही इकडे ह्या वाटेने जातोय. चला डायरेक्ट आता पुढे जी वाट कुठं वाटत चुकल तिथं तुम्हाला दाखवतो. मला 2 मावळे भेटले होते. त्यांनी बोलले की अजून इथून आम्हाला अर्धा तास लागेल. म्हणजे आम्ही अजून चालत तिकडनं 15 मिनिट आलो, इथून अर्धा तास. गणेश दरवाजा पण लांब आहे. आपल्याला बघायचं आहे तर आपण जाणार नक्कीच. तुम्हाला पण दाखवणार कसा आहे तो. चला. आणि बघा म्हणजे जागोजागी तुम्ही हरवणार नाहीत तर ह्यासाठी रिबिन आणि फलक लावलेलेच आहेत. तर ह्याच्यानुसार तुम्ही गेलात ना तर तुम्ही वाट चुकणार नाहीत. तर आता आपण गणेश दरवाजा खाली दरवाजावर गेलो ना की आपण परत व्हिडिओ चालू करू. तर चार्जिंग पण थोडी कमी आहे, स्टोरेजचा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे. आम्ही इकडनं वरून आलो. तर इकडे एक वाट जाते हा साईडला आणि इथे तर थोडी तर एक इकडे वाट जाते आणि एक खाली जाते. आपल्याला इथे लावले जागेवर पोस्टर लावले कुठं जायचं आपल्याला. गणेश दरवाजा अजून इकडं आपण 15 मिनटं किलोमीटर झाले असेल चालत आलो खालनं. आपल्याला ह्या साईडला जायचं आहे. चला तर. रवी भाऊ उतरते इकडनं. तो पण आता फुगला आहे. मगाशी मला फुगलेला बोलवता, आता त्याची फुगत झालेली आहे. तर आता आम्ही आलोय तर जाऊन येणारच एवढ्या खाली. बघू गणेश दरवाजाचा अवशेष आहेत का. कारण वाट जरा खूपच किचकट अडथळाजनक आहे वाटतं. कारण म्हणजे थोडासा दरवाजा आहे की अजून दिसला आहे वाटतं आहे. बघू चला अजून खाली जाऊ. 1 मिनटं खाली जाऊया व्हिडिओ करूया. तर बघ तो सुरका आपल्या तिकडून दिसतो तो. हां तर मित्रांनो एवढे ट्रेकिंग करून 15-20 मिनटाचा असेल, 30 मिनिट अर्धा तास पकडा. आम्ही दरवाजापाशी पोचलो आहे. तुम्हाला दरवाजाचे अवशेष दाखवतो. ह्या साईडून आलो. हा कडा पण बघू शकता किती सुंदर आहे. आणि इथे लिहिलं आहे गणेश दरवाजा. चला खाली जाऊ. इकडनं पण ट्रेकिंग करतात. कोरगाव आहे ना त्यामधून हा रूट येतो. दरवाजा थोडासा पडक्या अवस्थेत आहे तरी पण ठीक आहे. आपण आलो आपण बघितला काय हवा आहे ते बघा सुंदर. आणि आम्ही इथे आता बसतोय आणि आहे गणेश दरवाजा. जो महादरवाजा तसाच सेम आहे थोडा, पण हा पण तसाच पडला आहे. तर आता आम्ही थोडा वेळ इथे बसतो, आराम करतो. तर बघू शकता हवा कसली सुंदर लागते इथे. म्हणजे मन आलो ना खाली मन प्रसन्न झालं असं वाटतंय. खूप मस्त नाही पण मस्तच. आम्हाला
गड बघायचा होता, पूर्ण एक्सप्लोर करायचा म्हणून आम्ही इकडपर्यंत आलो. काय काय पब्लिक तर तिकडनंच परत गेलं रिटर्न. तर आता आम्ही इथून परत जाऊ वर. जर बघू भैरवगड बघायला भेटलात तर, नाही भंडारागड सॉरी, तर बघू नाही तर जाऊ, कारण 5 वाजता गेट बंद होतात खाली त्याच्यामुळे. तर चला, तर आम्ही आराम करतो इथे. जे खोरगाव आहे ना तिकडनं हा रोड येतो, ही वाट येते गडावर. तो गणेश दरवाजा आहे ना तिथे येतो. तर हा आहे गणेश दरवाजा. आता आपण वरून आलो पण तुम्हाला दाखवतो. आणि जरा पडक्या अवस्थेमध्ये आहे. बाकी दरवाजाचे अवशेष तसे दगडी इकडे तिकडे पडलेले बघू शकता. इच्छा सरकारने काम लक्ष द्यायला हवं. तर आता आपण वर परत जाऊया, खूप वेळ झाला आहे. तर चला आता डायरेक्ट आपण वर भेटू. तर मित्रांनो, आम्ही जातात ना हे बघा इथे काय नक्की माहीत नाही, हनुमंत आहे की गणपतीराय आहे. असं वाटतंय की ती गणपतीची सोंड पण दिसते तशी त्याला, म्हणून गणेश दरवाजा नाव पडलं असेल. बघू शकता तुम्ही, हे बघा वरती आहे आणि आम्ही उभे आहोत गणेश दरवाजाजवळ. चला आता जाऊया आता वर. बोलला की जाऊया आपण तिथे, बघूया नक्की काय. तर आम्ही तो वर आलो कड्यावरून. हा गणेश दरवाजा आहे आणि इकडे आहे गणपती बाप्पाच आहे, ते बघू शकता. हे बघा गणपती बाप्पाच आहेत. सोंड आहे, जरा कान दिसत आहेत थोडे, हे बघा 2 कान दिसतात, हात. इकडे एक कडा आहे, हा इथे गणेश दरवाजा आहे. आपण इकडनं आलो, आपण खालनं आपल्याला हे गणपतीचं मार्ग दिसलं. तर आता आपण इथं आलो होतो. तर हा आहे गणपती गडावरचा. तर इकडे हुंबराचं झाड आहे, इथे पाणी नक्की असणार. तर चला आता आपण जाऊया, आता परतीचा प्रवास आपला चालू करू. चला. आम्ही गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. तर आता आम्ही आता गणेश दरवाजाकडनं आता वर निघतोय महाल दरवाजाकडे. तर जरा आपण तिथेच भेटू. चला. आम्ही इकडनं आलो गणेश दरवाजाकडनं वर. वाट चुकलं असं वाटतंय, पण आम्ही बघतोय इकडनं वाट कुठे भेटतंय का. तर रवी इथे असं दाखवतोय, मुंग्यांचं घर दाखवतोय, त्याला काहीतरी सांगणार आहे आपल्याला. तर रवी सांग बघू. तर हा आपल्याला मुंग्यांचं घर आपल्याला दिसतंय. ओके. हे स्ट्रक्चर खूप वेगळं आहे, आपल्याकडे युनिक आहे स्ट्रक्चर. हे खूप कमी जागेवरती आपल्याला बघायला मिळतं. ओके. असं स्ट्रक्चर. तर हे मुंग्याने जे घर बांधलंय, तर ह्या ही खळगी आहे, ह्या खळग्या आपल्या ज्या दिशेने पाऊस जास्त येणार असेल तर त्या दिशेने कमी असतील. म्हणजे आता हे पाऊस या साईड नाही, तर सह्याद्रीनं पाऊस जास्त येणार आहे म्हणतो. हा, या साईडनं सह्याद्रीकडनं पाऊस जास्त इकडे येणार आहे. म्हणून हा आता कदाचित ही पूर्व पश्चिम दिशा असू शकते, ही पश्चिम दिशा असू शकते, कारण की पश्चिम दिशेकडून पाऊस जास्त येणार असतो आपल्याकडे. पश्चिमी वारे आपल्याकडे जास्त येतात, म्हणून हे कमी आहे बघा. आणि इकडनं हे वाहत चाललंय, असं पाणी वाहत जाणार इकडे. ठीक आहे, चालेल. चला. तर मित्रांनो, रवीन चांगली बातमी आपल्या म्हणजे माहिती दिला आपल्याला. तर चला आता जाऊ, बघू वाट भेटते का, नाही तर आपलं रिटर्न गणेश दरवाजाकडे यायला लागेल. मित्रांनो, तुम्ही जर ह्या साईडने येणार असेल ना, म्हणजे महादरवाजाकडनं खाली गणेश दरवाजाकडे येत आहे ना, तर 2 वाटा होतात. तर ही जाते डायरेक्ट सरळ आहे ना, ही खाली जाते, रवी दाखवते तिथे डायरेक्ट गणेश दरवाजाकडे. ही पण जाते आणि हा साईडला एक जाते, ती पण गणेश दरवाजाकडे, पण फिरून फिरून जाते. गडावरती जाऊन वरतून खाली पुन्हा यावं लागतं. हां, जर तुम्हाला गडावर इथून डायरेक्ट ही वाट सरळ गडाची इथे जाते. जर तुम्हाला रिटर्न यायचं तर तुम्ही इकडनं येऊ शकता, जे ह्या साईडनं वाटून आले ना तिकडनं. तर आम्ही तिकडनं झालो, आम्हाला वाटलं चुकलो का, पण नाही. तर चला आता आम्ही पण वर जातो डायरेक्ट. हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं व्हिडिओ करतोय, जर तुम्ही आला तर चुकू नये म्हणून, की कुठल्या वाटेने जायला पाहिजे. दोन्हीकडनं वाट सेमच आहे, पण हा इकडे एक डोंगर आहे, तो पूर्ण तुम्ही एक्सप्लोर करू शकता, पण टाईम तुम्हाला पाहिजे तेवढा मोठा व्हिडिओ. चला आता आपण डायरेक्ट वर भेटू. आता आपण गणेश दरवाजाने पूर्ण फिरून आलो. ह्या बाजूला नक्की मी आपला बघतो, आम्ही पलसगड असं हे होतं, कारण मध्ये एक खिंड होती, त्यामुळं नक्की सांगू शकत नाही की पलसगड होता की माहुलीच किल्ला होता. असेल नक्की तर तुम्हाला मी नक्की सांगेन कमेंटमध्ये. चला, मी इकडनं गणेश दरवाजाकडनं इकडनं ह्या साईडनं आलो. आता आम्ही इकडे बघू, कुठला गड आहे तो, माहुली कुठला पाहिजे, भंडारगड. तिकडे जायचं. तर आम्ही तिकडे जातो आता. बघू इकडनं वाट, ही 2 वाट आहेत, तर आम्ही ती वाट निवडतोय, कारण आत्ता एकदा चुकून आम्हाला परत चालणार नाही, खूप टाईम गेला त्यामध्ये. तर इकडनं जातो आम्ही वर डायरेक्ट. आता चला वरच भेटू मग. तर आपण इकडनं आलो महाराजाकडे. तर इकडे एक लावले पोस्टर पण दिसत नाही, तर आपण ह्या वाटेने जाऊया आता. तिकडे कुठे बाहेर पडते बघू. हा इकडे महादरवाजाला वाट जाते. चला.
चार्जिंग कमी आहे थोडी, जेवढी व्हिडिओ होईल तेवढी नक्की अपलोड करेन. पण तरी विरगळ अशी दिसते आहे, बघू नक्की जवळ जाऊन आपण काय आहे ते. अवशेष आहेत काही, विरगळच असू शकते असं वाटतंय. समाधी वाटते. नाही समाधी काहीतरी असू शकतं, पण साईडला असा एक स्पॉट भेटला आपल्याला बघायला. चला डायरेक्ट पुढे जाऊ आता, जास्त वेळ नाही घेता. आता आम्ही इकडे येतो, इथं जागी जागी लावलं आहे पोस्टर, इथे बसलेत ना तिकडनं. आता आम्हाला इकडे जायचं वर, हे बघा इकडनं आलो आम्ही खालून, तर आता इकडे जायचं आहे. पूर्ण गड फिरवायचा प्रयत्न करतो तुम्हाला मी. हां ठीक आहे. तर इकडे वाट समोर होते, इकडे काहीतरी आहे वास्तू, तर ती बघून येऊया आणि मग पुढे जाऊ. जास्त टाईम नाही घेता. मला वाटतं सदर असू शकते. पुण्य राज सदर, इकडे राज सदर आहे, बघू शकता. पायऱ्या किती आहेत बघा, थोड्या उंच. तिकडे सदर आहे. आता जरा दिंडी वाढल्यामुळं आम्ही इकडे एक वाट होते तिकडनं आलो, तर ह्या साईडला काही आम्हाला म्हणजे दिसलं असं रिकामी जागा, तर आम्ही इकडे आलो. तर इकडे चुली मांडल्यात अशा, काहीतरी कपडे आहेत, पिशव्या आहेत, बाटले आहेत. या साईडला पण हे आहे. नक्की गडावर चाललं आहे काय हेच नक्की समजत नाही. तर हे बघा, हे नक्की काय आहे ते बघू वास घेऊन. पाणीचं पण नक्की ते ह्या साईडला चूल मांडले आहेत, कपडे वपडे पिशव्या, हे डब्बे. नक्की काय सांगू शकत नाही, पण नक्की समजायला तर पाहिजे. हे डब्बे एक जल्लीला, पिशव्या तिकडे. उड नको. तर ह्या साईडला सर्व काही सामान खूप पडलं आहे. असं नक्की काय आहे ते नक्की समजत नाही. म्हणजे इथं पावडे एवढे सर्व असं म्हणजे साफ केली जागा प्रमाणामध्ये काहीतरी ते नक्की कुठलं तरी काम होतं हे नक्की आहे. तर सरकारने ह्याच्याकडे नक्की लक्ष द्यायला हवं असं मला वाटतं. तर रवी बघतो तिकडे. चला आपण दादा बघू आता काय नक्की आहे ते समजत नाही. मंदिरकडे आता ना इथे एक तल आहे आणि इथून एक वाट जाते, तर तिथे तिथेच खाली तो प्रकार घडतो आहे. तर आता आम्ही मावळेश्वर मंदिराकडे जातो आहे. सदरकडनं आलो, सदरकडनं येताना एक वाट जाते आणि तिथून एक वर एक वाट आहे, तिथे मावळेश्वर मंदिराकडे जाते. इथे पण एक काही वाड्याची अवशेष आहेत, इथे दिसू शकतो तुम्हाला. हे बघा दिसत आहेत का? नाही, समाधी आहे मला तसं वाटतं आहे. नक्की काय आहे ते माहीत नाही, पण काहीतरी गोष्ट आहे. समाधीसारखं दिसतंय. तर दोन समाध्या इथे, कोणाचे ते नक्की अजून ठाऊक नाही. जर आपल्याला कुठून माहिती कळली तर आपण नक्की सांगू तुम्हाला. गडाची वास्तू, मंदिराची वास्तू आहे, अजून पण चांगल्या स्थितीमध्ये आहे. बघू शकता तुम्ही. वरती छप्पर फक्त नाही, तर छप्पर आपली लाकडी द्यायची होती त्याच्यामुळे. चला आता पुढे जाऊया. इकडे काहीतरी वास्तू आहेत, बघू. पाठीमागं पण काहीतरी आहे, पण भिंत बघा अजून चांगल्या स्थितीमध्ये जी पहिली होती तशीच सेम आहे अजूनपर्यंत. तर पाठीमागं हा मंदिराचा भाग आहे. चला आता पुढे जायचं, जरा थोडं जायचं आपल्याला. एक वास्तू अजून एक आहे, बघूया. तर इकडे एक बोर्ड लावला आहे, धान्य कोठराकडे. तर तिकडे चाललो आहे आपण. चला. कारण 3 वाजलेत, आपल्या 3:30पर्यंत रिटर्न खाली निघायचंच आहे. त्या इथून आपण चाललो आहे आता. हे जे तलाव आहे ना, त्या समोरच मंदिर आहे माऊलेश्वराचं. तर चला भोगडा अजून काय भेटतं की तुम्ही दाखवतो धान्य कोठर. तर ह्या साईडला एक वाट जाते, इथे लिहिलं आहे माऊलेश्वर मंदिर, आणि इकडे लिहिलं आहे दारुगोळा व धान्य कोठारकडे. आणि हनुमान दरवाजाकडे इकडे एक रोड जातो, ही वाट. आणि धान्य कोठाराकडे, आपण धान्य कोठाराकडे जातोय. चला. 2 वाटा होत्या, वाट तुम्हाला जाताना दाखवतो. आम्ही आधी बघितलं, बोललो कुठे नक्की, तर आलो आहे. तर आम्ही बघून जातो. 2 वाजता किती एक वाट होते, इकडे जाते. आधी आपण इकडे जाऊ, नंतर इकडे जाऊ.
वाजले पण आता खूप आहेत. तुम्हाला इकडनं वाचतो होतं तो वाट, म्हणजे ती वास्तू पडलेलीच आहे त्या म्हणून. मग थोडी इकडनं दाखवतो. हे बघा दिसतंय का, एवढीच आहे, बाकी काय तिला हे नाही. तर आपला टाईम होतोय, चला पाठी फिरू. ती एक कुठली वाचते बघू, ती वाट कुठे जाते. आपल्याला टाईम आता काढणं, कारण आपले टाईम कमी, आपल्याला 1.5 तासात गड खाली उतरायचं आहे. हा एक वाटत आहे, नक्की कुठं ते माहीत नाही. काही अवशेष आहे तिकडे, राजवाडा असू शकतो. चला इकडनं वाट आहे, जाऊया पुढे. चला रवी पण 3 वाजले तर म्हणतो पाठी जाऊया रिटर्न. चला ती एक वाट कुठं ते बघूया वर. 1.5 तास. ऑटो म्हणजे रिक्षातनं जायचं. रवीला खूप टेन्शन आलंय, घरी जायचं. आपण वाचतो तेच बोललो, लगेच जाऊन बुक आहे ते, नसलं तर रिटर्न फिरू ना. हां तिकडे उडे. हां हां जर तुम्हाला जास्त किल्ला फिरायचा ना, टाईम कमी असेल तर तुम्ही नक्की गडाच्या उजव्या साईडला या. जे तुम्ही चढ केला तिकडनं, त्या साईडला मंदिर बिंदिर आहे त्या साईडला. कारण बघण्यासारखं खूप वाचतं तिकडे ह्या साईडला किल्ल्यावर. तिकडे फक्त गणेश दरवाजा आणि जो दुसरा गड एक तोच आहे, पळसगड. तर चला डायरेक्ट पुढे भेटू, काय भेटतो वस्तू दाखवतो तुम्हाला. आम्ही इकडून आलो होतो, इकडे हनुमान दरवाजा आणि इकडे धान्य कोठार बघून आलो. तिकडनं वरती वाट हनुमान मंदिराकडे, हनुमान दरवाजाकडे. तर आता तिकडनं आम्ही जाऊन परत तिकडं रिटर्न आलोय. तर आता आम्ही जातोय, परतीचा प्रवास चालू करतो, कारण 3:30 झालेत. आमच्याकडे फक्त मोजून तलाव झालो आपण, हीच होतं ती माशी. तर आम्ही मोजून 1.5 तास आमच्याकडे आहे, कारण 5 वाजता दरवाजे बंद होतात. नाही तर आम्ही अजून काय बघा राहिलं असेल तर पूर्ण चेक केलं तर बघतलं असतो आणि निघालो असतो. तर इकडे मंदिर आहे. चला आता आम्ही तलावामध्ये तिथल्या, ते पाणी नाही, पाणी आटलंय. तर काय असेल ते अजून दाखवून व्हिडिओमध्ये. तर आता खाली उतर आम्ही जातोय तर गड बघायला. तर काय काय अजून अवशेष भेटले मध्येच बघायला, तर नक्की तुम्हाला दाखवीन. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला माहुली किल्ला, पळसगड आणि भंडारगडच्या आसपास आपण जाऊन आलो. तर अशा प्रकारे, आणि टाईम पण झाला, अजून बाकी एक दरवाजा व्हायला होता आता आपलं फक्त बघायचा. बाकी सर्व बघून आपण आलो या प्रकारे. तर व्हिडिओ, कारण चार्जिंग नव्हती, थोडी व्हिडिओ मी केले नाही, जेवढं होतं तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अजून नवीन व्हिडिओ मी घेऊन नक्की येईन तुमच्यासाठी. एक आता राजगडची पडेल, त्याच्यानंतर ही माहुली किल्ल्याची पडेल, नंतर बाकी अजून कुठले किल्ले होईल ते आपण घेऊ नक्की. तर चला आता आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय.